उद्धव ठाकरेंची शिवसेना महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढणार, संजय राऊतांनी केली घोषणा। नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आम्हाला स्वबळ आजमावायचं आहे, असंही दिलं कारण। महानगरपालिकाच नाही तर लोकसभा आणि विधानसभेलाही स्वतंत्र लढायला हवं होतं, अरविंद सावंत यांचा राऊतांच्या सुरामध्ये सूर। भाजप राजकारणामधील बिघडलेलं वातावरण सुधारणार असेल तर आम्ही बघू, संजय राऊत यांचं वक्तव्य। राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं, असं म्हणत दिले सूचक संकेत। संजय राऊत रिकाम टेकडे, रोज काही ना काही बोलत राहतात, देवेंद्र फडणवीसांची टीका। ठाकरे गटानं एकत्र लढावं की स्वतंत्र, याकडे आमचं लक्ष नाही। विशाळगडावरच्या उद्याच्या उरुसाला जिल्हा प्रशासनाची बंदी। विशाळगडावरती कोणताही जमाव जमू नये, असेही दिले आदेश। धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा, मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब सहभागी। विष्णू चाटेची खंडणी प्रकरणाबरोबरच आता हत्या प्रकरणाचीही चौकशी होणार। कस्टडी घेण्यासाठी विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार। भाजपमधल्या माझ्या प्रवेशाची चर्चा चुकीची, ठाकरे गटाच्या राजन तेली यांचं स्पष्टीकरण। मतदारसंघामधल्या कामासंबंधी बावनकुळेंची भेट घेतली असल्याचाही केला दावा। मुंबईमध्ये ड्रायव्हर नसलेल्या बेस्टच्या बसनं दोघांना उडवलं। ड्रायव्हर बस चालू ठेवूनच नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं झाला अपघात। कन्नमवार नगरमधली घटना। स्टोरेज घोटाळा प्रकरणामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमालाची जप्ती। भाईंदरमधील कॅशियर मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी। गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।